नाव काय? शेंडे. बिलकुल शेंडी नाही येईल तरी शेंडे. तुम्ही भाऊ शेंडे तबला होतं काय मिरापूरचे आमचे. आणि हे आमचे पांडुरंगजी कासार आहे एरणगावचे. हे आमच्या बालमंडळातल्या भजन मंडळापासून आमचे संबंध यायचे. हा आणि हे आमचे दादा आहे अविनाश भाऊ कोल्हे. एकच जनावर आहे फक्त आमच्या याच्यात. हे जंगलातून उठून पळत आले आता माणसात आले. हे झाड नाव आहे कोल्हे. अविनाश दादा कोल्हे. बस सुंदर संगीत शिक्षक आहे म्हणलं. संगीत विशारद आहे. तबला वाजवतात बासरी वाजवतात. बासरी नाही आणली आज. तुम्ही चांगल्या चांगले खूप तर बासरी कोणती मोठी गोष्ट. बासरी वाजवतात तबला वाजवतात. सुंदर संगीत लोक आहेत. आमच्या काकाजीचा परिचय देऊ. अरे बापरे तुमचं आडनाव यायचं आडनाव लांडगे आहे म्हणजे कोल्हे आहे लांडगे आहे. बापरे वाघही असेल मग तुमच्या गावात. अरे बाप खतरनाक. बरं झालं वाघमारी नका ठेवू गावात आहे का. त्याचं जमतच नसेल दोघांचं मग वाघाचं ना वाघमारीचं. चला असं काय हरकत नाही. आनंदाच्या गोष्टी आपण गंमत जम्मत मदत कायसाठी करतो नाही तर पा गंमत कशासाठी असते तुम्हाला सांगतो. मनोरंजन कशासाठी. लोकांना मनोरंजन समज म्हणजे आवडते काऊन त्याच्या मागचं कारण सांगतो मावशीमध्ये. कसं भाजीमध्ये मसाल्यासारखं पाहिजे. भाजीमध्ये मसाल्यासारखं तिखटासारखं मनोरंजन पाहिजे. नाही तर नुसतंच मनोरंजन केलं ना तर सत्यानाश होते. लक्षात सांगते तत्वज्ञान बाजूला राहते. मला येत नाही का मी कीर्तन नाही करू शकत का चांगल्या पद्धतीने चालल्या का ते त्या तरी का करण त्याच्यापाशी पुरं वज आहे ना. म्हणजे 9 महिने 9 दिवस तूच पाय निघाल्यावर तूच पाय ह्या डंगऱ्या मस्त बसला असं मोकळा. हे ना नाही दे ना सारं वज त्याच्यापाशी दिलं. मालभाऊ ट्रॅक्टर बनवून टाकलं ते. म्हणून म्हणते माय मोठी आहे बाबा रे. खरंच ना मा खरंच मोठी आहे तू. सहनशीलतेची मूर्ती आहे. जन्मदात्री आहे. अरे बाबा बाबा काय काय मायचा महिमावर नाव एवढी माय आहे. पण आता माया जाऊ नका नाही तर मी कीर्तन बंद करेन. मला कीर्तन कसंही करता येते बा. तुम्हाला जर मी जर सुरुवात केली का नाही तर मला तत्वज्ञान नाही म्हणता येते. मी जर इथं कीर्तन असं केलं तर कोण थांबते पाहू बरं. मी जर म्हणलं नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुता सम्मपच्छन्नि सर्वत्रं समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मात्मानं ततो याति परमां गतिं. त्रिविधं नरकसेदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस्तस्मा त्रयत्रयं त्यजेत. परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी जर असं कीर्तन केलं कोण थांबते इथं. काही समजलं तुम्हाला. समजलं का. समजलंच नाही तर बसान काय तुम्ही बरोबर आहे. समजलं तर बसाल. पण मनोरंजन त्याच्यातही फार सुंदर लिहिलं आहे. भगवद्गीतेत लिहिलं आहे मावशी लक्षात घ्या. अरे त्या दिवशी मी एक सुंदर श्लोक वाचला. कीर्तन कशासाठी करत आहे. भजन कोण करावं काहून करावं लागतं त्याच्या मागचं कारण फार सुंदर लिहिलं. अरे पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वही येत सर्वम पुनर्लभ्यम शरीरम न पुन्हा पुन्हा. याचा अर्थ असा आहे बाबू रे. अरे धन दौलत पुन्हा भेटन पैसा पुन्हा भेटन. बरोबर आहे मावशी. मित्र जर बाबू तुमच्यावाला तुमच्यापासून नाराज झाला तर दुसरा मित्र भेटन. भेटन का नाही. हा मैत्रीण भेटन. मैत्रीण म्हणल्याबरोबर हा. तिसरी गोष्ट बायको गेली समजा एक तर दुसरी भेटन. पण आता चान्स कमी आहे. गोष्ट आहे आपली. आणि जर समजा आपली जमीन गेली तर जमीन दुसरी घेता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. हे शरीर जर निघून गेलं हा देह जर निघून गेला तर तो पुन्हा भेटणार नाही. म्हणून या देहाकडून अमर असे घडवावे. तुकडोजी महाराज म्हणतात की बाबा रे आपण इथंच राहिलो पाहिजे. या देहाकडूनच आपलं इस अरमार आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे कर मौत भी आ गई सुख दुःख में सम रहे. म्हणून या शरीराकडून काहीतरी झालं पाहिजे. भजन झालं पाहिजे. कीर्तन झालं पाहिजे. म्हणून या देहाचा उपयोग करून घ्या. हे शरीर आहे म्हणून इथपर्यंत आले. अरे शरीर नसतं तर तुम्ही काय आले असते काय नाही. म्हणून भेटलं त्याचा चांगला उपयोग करून घ्या. पहिली गोष्ट तर शरीर भेटलं. दुसरी भाग्याची गोष्ट म्हणजे दुसरी भाग्याची गोष्ट कोणती का चांगलं भेटलं. लंगडे लुले नाही भोकणे भागणे नाही चांगले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भारतातच जन्माले आले. हे महत्वाचं आहे. तुमचा जन्म
शरीर घेऊन तुम्ही भारतात जन्माला आले. भारतासारखा संत महापुरुषांचा दुसरा देश नाही, हे लक्षात ठेव. एवढं मोठं भाग्य आपल्याला लागलं. आणि चौथी गोष्ट पुन्हा कथे बी करच गावात जन्माला आले. काहून दत्तगिरी महाराज इथं आहे. हे तुमचं चौथं भाग्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतो का संत जीवनात पाहिजे, नाही तर सत्यानाश होते. अरे संत जे ज्या गुन्हा सांगती तैसेची ते जन्मागती, त्यांचाच उद्धार होतो जगती. अशा आहे आपला आपण उद्धार करावा, संत देवाचा सहारा घ्यावा. हाची सतग्रंथीचा गवगवा ह्याने घ्यावा सर्वांनी. जीवनात साधू संत महापुरुष पाहिजे. याचा प्रश्न उत्तर राहिलं होतं. जाऊ दे आता. तुम्ही म्हणाल का आम्हाला लटकून ठेवलं तुमचा विषय. पाणी कुंकून निघ, बरोबर आहे. काढू का यात धंदा करतो रातभर. काढू का मारतो मले. अरे याच्यातलं पाणी संपणारच नाही. याच्यातलं पाणी संपन का नाही संपणार. काऊन नाही संपणार, त्याच्या मागचं कारण आहे. अरे दत्तगिरी महाराजले झाले किती वर्ष झाले? 146. पुण्यतिथी चालू आहे का बंद झाली? चालूच आहे, लक्षात घ्या. म्हणून हे अरे राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजाडले, तरी राज्य चाले संताचं. संताचं राज्य कधी संपत नाही. वाजवा टाळ्या द्यायचं. 146 वर्षापासून त्याची पुण्यतिथी चालू आहे. तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी, गाडगे बाबाची जयंती, तुकाराम जयंती, ज्ञानेश्वर जयंती, मुक्ताई जयंती, सावित्री जिजाऊ जयंती, तुकडोजी जयंती, महावीर, गौतम बुद्ध, बाबासाहेब, आपली अबे 13वी रघुपती राघव. आपली किंमत फक्त 13 दिवसानंतर कुत्र विचारत नाही आपल्याला. तुले वाटत असेल का बा मा 13 दिवसानंतर मी मेल्यावर मा पोरग बाई फोटो पाहिन, माई पेटी पाहिन घरची, त्याच्यामध्ये मा फोटो काढन, मग त्या फोटोले मोठा करण, भीतीवर लावण, मग गावातल्या बंद्या गावाला जीव घालन. ते पेटी किटी पाहिन, पण तुझ्या फोटो नाही पाहत. ते पाय ते 7-12 कोणाच्या नावानं आहे रे, आपल्यासाठी काही करून ठेवलं का रे? असं तर ठीक, नाही तर 3रा दिवस. काही किंमत नाही मावशी. जिवंतपणीच माणसाची किंमत आहे. तू आता खाऊन पिऊन घे, पार बासुंदी दाबून घे. आताच किती दाबाची तर तुला सांगतो. पार कडी 2-4 डोणे पिऊन घे, मरतवरी खाऊन या म्हणजे कडीनच मरत का म्हणते. अरे लोक काही ना मरून राहिले का सांगता येत नाही. कवा कोण मरण. आधी समजा तू फाट्याला टेकून आणि समजा गेली इथं जाऊ शकते. त्या दिवशी असंच म्हणलं मी, म्हणलं सारे लोक मरणार आहे म्हणलं, या गावातले पुरे मरणार आहे म्हणलं. एक बुटी होती फाट्याला टेकून. असे मी म्हणलं मराठ्या गोष्टी करून राहिलो, तू कोण हसून राहिली म्हणलं. तर ते म्हणे मी नाही मरत म्हणे. मी म्हणलं काऊन? मी या गावची होईच नाही म्हणे. अरे या गावची राय का त्या गावची राय? मरण्यात आहे की नाही? मरणा हक्का बाना है, जीना उधार आना है. सर्वाले मरत आहे मावशी. मराठ्या पहिले काहीतरी करा रे, काहीतरी करा. आणि सांगून राहिलो मी तुम्हाला मावशी. बाबू आपण तुला वाटत असेल मी जवाना, मी मरणार नाही, मस्तवल्यासारखा करू नको. लक्षात ठेव, 4 टाइमाची आपली जिंदगानी है. सुबह को हस्ता बचपन, दोपहर को मस्त जवानी, शाम को रोता बुढ़ापन, रात को खत्म कहानी. लंबे होणार आपण, लक्षात ठेव. म्हणून चांगल्या मार्गाने राह, चांगलं कानात ठेव. पण तुले भजन नाही कोणतं बाबू. हे 7 दिवस भागवत झालं इथं. 146 पुण्यतिथीच्या निमित्तानं भागवत आमचे मित्र सन्माननीय परमपूज्य हरिभक्त परायण भागवताचार्य पंकज महाराज पवार आळंदीकर कारंजा लाडला असतात. ते मला भेटले. तरुण आहे आणि असे तरुण कीर्तनकार भागवतकार तुम्हाला प्रबोधन करून राहिले. काहीतरी चीज करा, नाही तर इथंच तुम्ही विसरून जा आणि तुमचे गाणे सुरू होईल. मग यायच्या कानावर कोणते गाणे यायचे मावशी? 7 दिवस भागवत झालं का गाणे कोणते यायचे? यायचं गाणं वाजवलं.